Hello friends, Hi, I am Sheetal. I'm Suhani. In today's video, we are going to learn lots of sentences. मी आधी तुम्हाला सांगितलं होतं की जर आपल्याला इंग्लिश बोलायची असेल तर आपल्याला त्यासाठी कुठे काय कधी काय कसं बोलायचं ते माहित असलं पाहिजे. आजचा व्हिडिओ स्पेशली मॉम्स साठी आहे. त्यांना आपल्या मुलांसोबत इंग्लिश बोलायची असेल तर ते हे सेंटेन्सेस यूज करू शकतात. म्हणून आई आणि मुलाने हा आजचा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघावा आणि आमच्यासोबतच व्हिडिओ पॉज करत असतानाच प्रॅक्टिस करायला हवी. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आर यू रेडी? Yes, I am ready. मी बोर्डवरती खूप सगळे असे मराठी सेंटेन्स लिहिलेले आहेत जे आपण मराठीमध्ये आपल्या डेली लाईफ मध्ये रोज बोलत असतो, पण तेच आपण इंग्लिश मध्ये बोललो तर आपला कॉन्फिडन्स नक्कीच वाढेल. पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या कॉमेंट्स नक्की करा, म्हणजेच तुमचं मत आमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग फर्स्ट सेंटेन्स आहे, इथे काय चाललं आहे? what's going on here? तुझ्या भाऊसोबत भांडण थांबव. Stop arguing with your brother. आणि तुझ्या भाऊसोबत भांडू नको असं बोलायचं असेल तर Don't fight with your brother. डोंट फाईट विथ युअर ब्रदर किंवा डोंट आर्ग्यू विथ युअर ब्रदर. Brother. जा हात धुणे. Go and wash your hands. आवाज कमी ठेव. Lower your voice. जेव्हा बाळ आपल्यासोबत बोलत असेल तेव्हा सुद्धा आपण बोलू शकतो की लोअर युअर व्हॉइस, कमी आवाजात बोल. तोंडात घास असताना बोलू नको. Don't talk when your mouth is full. डोंट टॉक विथ युअर माउथ फुल असंही तुम्ही हे सेंटेन्स बोलू शकतात. मी तुला 100 वेळा सांगितलं आहे. I told you 100 times. हे सेंटेन्स तर प्रत्येक आई नक्कीच बोलत असेल, रोजच बोलत असेल. म्हणून हे सेंटेन्स तुम्ही इंग्लिश मध्ये बोला आजपासून, म्हणजे तुमचं बाळ पण सरप्राईज होईल. शाळेसाठी तयार हो. Get ready for school. हे पुस्तक उचलून ठेव. Pick up your books. हे सेंटेन्स पिकअप युअर टॉईज, पिकअप युअर बॅग, पिकअप युअर शूज, असं भरपूर तुम्ही पिकअप लावून बोलू शकतात. तुम्हाला इथे असे भरपूर सेंटेन्सेस तुम्ही एका फॉर्मॅट पासून बनवू शकता, जसे की जा हात धुणे, गो वॉश युअर हँड्स, गो ड्रिंक वॉटर, गो ड्रिंक मिल्क, याप्रमाणे. गो ब्रश युअर टीथ, टेक बाथ. नेक्स्ट, ओला टॉवेल बेडवर टाकू नको, आणि सुवानी रोज टाकत असते आणि मग तेव्हा मम्मा काय बोलत असते? Don't leave wet towel on the bed. डोंट लिव्ह युअर वेट टॉवेल ऑन द बेड. हा पसारा कोणी केला? Who made this mess? कपडे घडी करून ठेव किंवा कपडे नीट घडी करून ठेव. Fold your clothes properly. मला हे किती वेळा सांगावं लागणार? How many times do I have to say? से इट. बस आता खूप झालं. Enough is enough. गुड. वेळेवर घरी ये Come home on time. किंवा बी होम ऑन टाइम. माझ्या वस्तूंना हात लावू नकोस. Don't touch my stuff. ते तू तोडलंस, मी नाही. घरात जर 2 भावंड असतील तर अशा प्रकारचे सेंटेन्सेस तुम्हाला ऐकायलाच भेटत असतील तर मुलांना सांगा, यू कॅन से इट इन इंग्लिश. You broke it, not me. खूप उशिरापर्यंत जागू नकोस. Don't stay up too late. टू लेट म्हणजे खूप जास्त, खूप उशीर करू नकोस. तू नेहमी असंच करतेस. You always do this. माझी नकल करणं बंद कर. Stop copying me. ते माझं आहे, परत दे. That's mine. Give me back. गिव्ह इट बॅक. मोठी माणसं बोलत असताना मधी बोलू नकोस. Don't interrupt while adults are talking. डोंट इंटरप्ट वेन ऍडल्ट्स आर टॉकिंग. वेन. मला खरं खरं सांग. Tell me the truth. टेल मी द ट्रूथ. आणि आपण इथं एक कुठलं सेंटेन्स मिस करून दिलं? तू मला खरं सांगू शकतेस. मला खरं खरं सांग. Tell me the truth. तू मला खरं सांगू शकतेस. You can tell me the truth. या प्रकारे आपण आज किती सेंटेन्सेस शिकलो, किती तुमच्यासाठी नवीन होते हे सुद्धा तुम्ही आमच्यासोबत कॉमेंटमध्ये शेअर करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला जर अजून असे सेंटेन्सेस हवी असतील की आता तुझी पाडी आहे, इट्स युअर टर्न नाव, तू मला त्रास देऊ नकोस, डोंट अनॉय मी, या प्रकारचे जर अजून सेंटेन्सेस तुम्हाला हवी असतील तर नक्कीच कॉमेंट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून जास्त सेंटेन्सेस आपण शिकणार आहोत. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो आणि ते तुम्ही मिस करायला नको म्हणून बाजूला जो बेल आयकॉन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करू शकता. थँक्यू.